आपल्यासोबत उपस्थित आहे दिलीप वाजगे. आता यांच्याशी आपण काही प्रश्न विचारून घेऊया. सर, काय वाटते तुम्हाला? आपल्या न्यूजच्या माध्यमातून विदर्भ न्यूजचं पहिलं सर्वप्रथम मी लक्ष्मीनगरमध्ये स्वागत करतो आपलं. आणि विदर्भ न्यूज जे तुमचं चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून मी एक लक्ष्मीनगरचा नागरिक म्हणून बोलू इच्छितो तर आमच्या प्रभागात जे काही नगरसेवक याच्या आधी 4चं पॅनल होतं वार्ड क्रमांक 5मध्ये, तर नगरसेवकांनी चांगलं काम केलेलं आहे. पण आत्ता जे लोकांची जे आता अपेक्षा आहे का बदलाव, तो आमच्या जे राजेश्वरी जटाळे उद्धव ठाकरे याच्यातून शिवसेनेचं 3 वेळा टर्न घेतला, पण थोडक्या मतांनी पडलेल्या आहेत त्या. तर त्यांच्यासाठी आम्ही आता ताकदनं काम करणार आहे. जयश्री राजेंद्र जटाळे, राहणार प्रवीणनगर, आणि त्यानंतर अजून आत्ता पण 4चा वार्ड आहे, OBC SC ओपन, असं 4चा वार्ड आहे झालेला. तर त्या संदर्भात आता तुम्ही विचारा मला बाकी काही होतं. एक लेवलचं इलेक्शन आहे, हे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे. हे कोणत्या विधानसभेचं लोकसभेचं इलेक्शन नसून मला असं वाटते का माणसानं जो आपल्या 24 तास नगरसेवकाचं पद काय असते हे समजून घ्यावं पहिलं. आणि नगरसेवक हा म्हणजे जनतेचा शौक असतो. म्हणजे नुसतं साफसफाई, रोड नाल्या सफाई हे नाही आहे. कोणाची तब्येत जर बरोबर नसते तिथेही त्यांना दवाखाना उपलब्ध करून देणं, कोणाची सोय नसो, कोणाला होत नसेल ते आमदार फंडातून काहीतरी त्यांची सेवा करणं हे त्यांचं कर्तव्य असतं असं मला वाटतं. मला जेवढा अनुभव आहे त्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो. सरांनी बरोबर म्हटलेलं आहे. हे अमरावतीचा प्रभाग क्रमांक 5मधून यांना अशी अपेक्षा आहे की यांना आता जो नगरसेवक पाहिजे या प्रकृतीचा पाहिजे की त्यांनी आपला 100% त्यांनी द्यायला हवं. धन्यवाद.